मोठी बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली। या योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केली। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली असून सध्या मिळणारे 1,500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यांकन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर आहे। तर वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1,500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेचं केंद्र सरकारकडून सविस्तर मूल्यमापन केलं गेलेलं आहे। थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये 46% वाढ झाली आहे। पैशांचा मुख्य वापर जीवनशैली सुधारणा, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी महिला याचा वापर करत असल्याचं अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना योजनेचा थेट लाभ मिळालाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता वाढणार का? दर वाढणार असेल तर किती वाढू शकतो आणि निर्णय नेमका कधी होणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कार्यक्रमामध्ये महिलांना अधिक आर्थिक मदत मिळावी अशी भूमिका मांडलेली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अनेक लाभार्थी आता हप्ता वाढण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत। सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 इतकी आर्थिक मदत दिली जात आहे। मात्र काही ठिकाणी हा हप्ता 2,100 रुपये किंवा त्याहून अधिक करण्याची चर्चा सुरू आहे। तरी याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय किंवा शासनाचा आदेश जाहीर केलेला नाही। जर भविष्यात सरकारने हप्ता वाढवण्याची घोषणा केली तर त्याची अंमलबजावणी कोणत्या महिन्यापासून होईल, वाढीव रक्कम किती असेल आणि कोणत्या महिलांना त्याचा लाभ मिळेल याची संपूर्ण अधिकृत माहिती जाहीर केली जाईल। जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे। अधिकृत अपडेट आल्यानंतर त्यावर विश्वास ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका। या योजनेसंदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट, हप्ता, लाभार्थी यादी आणि शासनाचे निर्णय आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।